आपले प्रतिनिधी किरण गोटूर नाशिक मधून आपल्या सोबत जोडलेले आहेत। किरण, नाशिक मध्ये कशा प्रकारचा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय? अयोध्येसह संपूर्ण देशभरात आज जे आहे राममय वातावरण आहे। मी नाशिकच्या ऐतिहासिक कार मंदिरामध्ये आहे। आपण बघू शकतो की सकाळपासूनच भाविकांनी हे प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केल्याचं आपल्याला बघायला मिळतं। प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। 2 ते 3 किलोमीटर पर्यंत भाविकांच्या रांगा आहेत। आज या अयोध्येमध्ये राम मंदिराचं लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा संपूर्ण कार्यक्रम पार पडतोय। त्यामुळे अयोध्यासह देशभर अत्यंत भक्तिमय आणि ग्राममय वातावरण असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। आणि नाशिकमध्ये सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाहीये। ऐतिहासिक कार मंदिर आहे आणि आजच्या दिवशी रामरायाचं दर्शन घेण्यासाठी प्रत्येक जण घरातून बाहेर पडलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला या कार मंदिरात असलेलं बघायला मिळतोय। जय श्रीरामच्या घोषणा देत हे नागरिकांनी आज पहाटेपासूनच या मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी केल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। अत्यंत ऐतिहासिक सोहळा आज अयोध्येमध्ये पार पडतोय आणि त्याच सगळ्यात पार्श्वभूमीवरती नागरिकांचं जे आहे अशा पद्धतीने आपल्या राज्यातील वेगवेगळ्या मंदिरांमध्ये गर्दी आहे। नाशिकचं ऐतिहासिक हे मंदिर आहे। अगदी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा येऊन या मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं होतं आणि आज अयोध्येमध्ये राम मंदिराचं लोकार्पण सोहळा पार आणि रामलल्ला मूर्तीचं प्रतिष्ठापना होतोय आणि त्याच पार्श्वभूमीवरती भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरण देशभर आहे, राममय वातावरण झालेलं आहे आणि त्याच या सगळ्या अनुषंगाने नाशिकमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। भाविक जे आहेत, नागरिक जे आहेत, त्या अशा पद्धतीनं अभंग म्हणत जय श्रीरामच्या घोषणा देत वेगवेगळ्या मंदिरामध्ये गर्दी केल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि नाशिकच्या ऐतिहासिक या कार मंदिरामध्ये मी आहे आणि याही कार मंदिरामध्ये भाविकांचं मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला सकाळपासूनच बघायला मिळते। नक्कीच एक वेगळंच वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय। किरण, त्या ठिकाणी आपण पाहिलं तर रामभक्त आहेत, भाविक आहेत, लहान मुलं सुद्धा, महिला सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यांच्या काही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहात का? खरं तर अत्यंत भक्तिमय वातावरण आहे। आपण काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। काय वाटते आज राम मंदिराचं लोकार्पण होतंय? खूप आनंद होतोय कारण खूप वर्षांचं स्वप्न प्रत्येक हिंदू, प्रत्येक भारतीयवासीचं हे खूप मोठं स्वप्न आज प्रत्यक्षात होतंय। याचा प्रत्येकाला खूप आनंद होतोय। काही तरुण पण आपल्या बरोबर आलेला आहेत। आज राम मंदिराचं लोकार्पण होतोय, रामलल्लाच्या मूर्तीचं प्रतिष्ठापना होतोय, काय भावना आहेत? सगळेजण आनंदित आहे। सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण हो आणि आपल्या भारत देशाला श्रीरामांचा आशीर्वाद लाभो प्रभूजींनी। काय भावना आहे? एकदम आनंदाचं वाटतंय, एकदम हिंदू असल्याचं एकदम सुख वाटतंय। तर अशा पद्धतीच्या या प्रतिक्रिया आहेत। सकाळपासूनच भाविकांनी जे आहे ते गर्दी केल्याचं आपल्याला इथे या संपूर्ण परिसरामध्ये बघायला मिळतं। अत्यंत ऐतिहासिक हा सगळा जो आहे सोहळा अयोध्येमध्ये पार पडणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर देशासह संपूर्ण राज्यामध्ये राममय वातावरण झालेलं आहे। नाशिकचा ऐतिहासिक कार मंदिरात देखील भाविकांची जी आहे ती मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळते दर्शनासाठी। आजच्या दिवशी दर्शनाला विशेष महत्व आहे, त्यामुळे दर्शनासाठी अशा पद्धतीचं महामंत्राचं जय करत, भजन म्हणत, जय श्रीरामची घोषणा देत अशा पद्धतीच्या भाविकांनी रांगा हे कार मंदिरामध्ये लावल्याचं बघायला मिळतं। किरण, खरं तर आपल्यामुळे काळाराम मंदिराचं आमचं पण दर्शन झालं, आपल्या प्रेक्षकांचं सुद्धा दर्शन झालेलं आहे। किरण, या ठिकाणी आता उद्धव ठाकरे सुद्धा येणार आहेत, त्या संदर्भात काय अधिकची माहिती? बरोबर आहे। आज एकीकडे अयोध्येमध्ये राम मंदिराचं लोकार्पण सोहळा पार पडतो। या सगळ्या कार्यक्रमाचं उद्धव ठाकरेंना सुद्धा आमंत्रण होतं, पण त्यांनी या कार्यक्रमाला न जाता कार मंदिरामध्ये येऊन दर्शन घेण्याचा निर्णय घेतलेला होता आणि त्याच सगळ्या अनुषंगाने आज उद्धव ठाकरे सुद्धा याच मंदिरामध्ये जे येणार आहेत आणि इथे येऊन ते कार मंदिराचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर ते गोदावरी नदीवर जाऊन गोदेची आरती सुद्धा करणार आहेत। अशा पद्धतीचं त्यांचं नियोजन आहे। उद्धव ठाकरे आहेत आज ते कार मंदिरामध्ये दर्शन घेऊन रामकुंडावर जाऊन गोदावरीची आरती करणार आहेत आणि त्यानंतर उद्या त्यांच्या उपस्थितीमध्ये महाअधिवेशन सुद्धा पार पडणार आहे। खरं तर शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर मोठं अधिवेशन हे नाशिकमध्ये होतंय आणि त्यासाठी उद्धव ठाकरे 2 दिवस हे नाशिकमध्ये राहणार आहेत आणि आज ते कार मंदिरामध्ये दर्शन घेणार आहेत। एकीकडे अयोध्यामध्ये आज राम मंदिराचं लोकार्पण सोहळा पार पडतोय, रामलल्लाच्या मूर्तीचं स्थापना होतोय, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर
आणि याच ऐतिहासिक काळ मंदिरामध्ये ते दर्शन घेणार आहेत. आपल्याला माहिती आहे की आधी मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं होतं आणि त्यानंतर या सगळ्या मंदिर प्रकरणावरती राम मंदिराच्या मुद्द्यावरती सुद्धा काही राजकारण झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं. आणि आज जे आहे या सगळ्या उद्धव ठाकरे आणि इथे आल्यानंतर ते कार मंदिराचं दर्शन घेणार आहेत आणि इथून ते रामकुंडावर जातील, उद्धवची आरती करणार आहेत. अशा पद्धतीचा त्यांचा जो सगळा हा कार्यक्रम आहे तो आखण्यात आलेला आहे. नक्कीच आपण पाहतोय आणि ऐकतोय सुद्धा श्रीरामाच्या जयघोषाने या ठिकाणी मंदिरात संपूर्ण वातावरण हे वेगळंच आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. किरण, या ठिकाणी पोलिसांचा कशा प्रकारे बंदोबस्त ठेवण्यात आलाय? मंदिर प्रशासनाकडून कोणाची गैरसोय होऊ नये, भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी कशा प्रकारे बंदोबस्त ठेवण्यात आलाय? या संपूर्ण परिसरामध्ये मंदिर प्रशासनाचे सुरक्षा रक्षक त्यांची चोख व्यवस्था आहे. कारण अयोध्येमध्ये आज राम मंदिराचं लोकार्पण सोहळा पार पडतोय आणि त्यापासून आहे. कारण इथे प्रभू रामचंद्रांचं वास्तव्य होतं. आपल्या वनवास काळामध्ये प्रभू रामचंद्र या परिसरामध्ये अनेक वर्ष राहिल्याची आख्यायिका आहे आणि त्यामुळेच नाशिकला एक विशेष महत्व आहे आणि नाशिकच्या या काळ मंदिरासाठी विशेष महत्व आहे. त्यामुळे अगदी अवैध आहे अयोध्येमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम पार पडतो, राम मंदिराचं लोकार्पण सोहळा पार पडतोय आणि त्याच पार्श्वभूमीवरती नाशिकच्या या ऐतिहासिक काळ मंदिरामध्ये सुद्धा आपण बघू शकतो आणि ते गर्दी नियंत्रण करण्यासाठी नागरिकांनी सकाळपासून आहेत रांगा लावलेल्या आहेत आणि या सगळ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेपूर अशा पद्धतीची खबरदारी आहे ती घेण्यात आलेली आहे. असे बॅरिगेड्स करण्यात आलेले आहेत आणि त्याच बॅरिगेड्स मधून भाविकांना दर्शनासाठी आतमधून सोडलं जात आहे. अशा पद्धतीचं नियोजन आहे आणि त्यामध्ये सुद्धा एक ऐतिहासिक मंदिर आहे. खरं तर वर्षभर इथे भाविकांचं पर्यटकांचं गर्दी असतं दर्शनासाठी, पण आता अयोध्यामध्ये जो राम मंदिराचं लोकार्पण सोहळा होतो त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती इथे मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. कारण अयोध्या आणि नाशिक हे वेगळं नातं आहे, वेगळं कनेक्शन आहे. कारण प्रभू रामचंद्रांच्या परिस्पर्शाने नाशिकची ओळख आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती भाविकांची आज मोठी गर्दी आहे. नाशिक संपूर्ण राज्यभरातून भाविक आज दर्शनासाठी काळाराम मंदिराच्या या रामरायाच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचं चित्र आहे आणि संपूर्ण मंदिर परिसरामध्ये सुद्धा चोख अशा पद्धतीची व्यवस्था इथून ठेवण्यात आलेली आहे. संपूर्ण मंदिरामध्ये सुद्धा फुलांनी सजावट करण्यात आली आहे आणि सुद्धा इथे वापर करून मंदिर हे सजवण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. अत्यंत ऐतिहासिक आजचा दिवस आहे आणि तेच दिवस दर्शनासाठी भाविकांनी इथे मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि व्यवस्था सुद्धा कुठेही त्या अनुषंगाने जी आहे तोच व्यवस्था इथे ठेवण्यात आली आपल्याला बघायला मिळतं. नक्कीच किरण, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. आपण पाहतोय सगळीकडेच अगदी राममय वातावरण निर्माण झालेलं आहे.